दसदवन्त्याणं तिरुवणहिदमधुरविसदवकाणम् अन्तातीतगुणाणं नमोजिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचास्तकाय संग्रहामध्ये गाथा नंबर 56 बघतोय आपण. जयसेनाचार्यांची टीका होती. थोडीशी टीका वाचून परत ते मोक्षशास्त्राचं बघत होतो थोडं. त्यात अजून विशेष आले पुढं, ते पण वाचू. जयसेनाचार्यांचा 62 नंबर आहे. एवं कर्मकर्तृत्वादित्रय पीठिका व्याख्यानरूपेण गाथात्रयेण प्रथम अंतरस्थलं गतम्. एवं म्हणजे अशा प्रकारे कर्मकर्तृत्वादी 3 पीठिकेच्या व्याख्यानरूपाने 3 गाथेच्या द्वारे पहिलं अंतरस्थल समाप्त झालं. आवाज येतोय का माझा? अथ पीठिकायां पूर्वं जीवस्य यत् औदैकादिभावपंचकं सूचितं तस्य व्याख्यानं करोति. सांगायला काय? अथ म्हणजे नंतर पीठिकेच्या पूर्वी जीवाचं जे औदैकादी 5 भाव सांगितले त्याचं व्याख्यान करतात. म्हणजे पूर्वीच्या गाथेमध्ये जे 5 भावाचं वर्णन केलं औदैकादी, त्याचं सामान्य रीतीने इथं व्याख्यान सांगायला लागलं. गाथा बघू. उदयेन वसमेण या खयेन दुहिं मिस्सिदेहिं परिणामे जुक्ता ते जीवगुणा बहुसूयर्थे सुखिन्ना. काय सांगितलं अर्थ? उपशमाने, उदयाने, उपशमाने, क्षयाने आणि मिश्राने, उदयाने, उपशम आणि क्षय ह्यांच्या मिश्रणाने, असंच घेतलं. क्षयोपशम से युक्त और परिणाम से युक्त म्हणजे क्षयोपशम, मिश्र म्हणजे क्षयोपशमाने युक्त आणि परिणामाने युक्त ते जीवभाव, जीवगुण अनेक शास्त्रांमध्ये अनेक प्रकारांनी वर्णन केलेले आहेत. असं गाथेचा अर्थ आपण बघितलं होतं. तर जयसेनाचार्यांची टीका वाचते. युक्ताः म्हणजे सहित असलेले, के कोण? ते परमागम प्रसिद्धाः जीवगुणाः जीवभावाः परिणामाः. ते परमागमामध्ये प्रसिद्ध जे जीवगुण आहे, जीवभाव म्हणजेच परिणाम आहेत, त्याने युक्त. कोणाकडे शास्त्र आहे का? वाचणार का? स्फूर्तिका की वाचते. म्हणजे त्या जीवगुणाने, जीवगुणालाच 2-3 शब्द दिले. जीवभाव म्हणा, परिणाम म्हणा, त्यांनी युक्त. कोणाची गाथा आहे? जयसेनाचार्यांची टीका का अमृतचंद्राचार्यांची? जयसेनाचार्यांची 62 नंबरची गाथा आहे. 62 नंबर. बरं, केन 1-2 मिनिटं. केन युक्ताः कोणाच्या द्वारे युक्त म्हणजे कोणाने, कशाने युक्त असलेले ते परिणाम. कर्मोदयेन, आता प्रत्येकाचं एकेकाचं वर्णन सांगायला लागेल. कोणाच्या द्वारे युक्त? तर कर्म उदयेन म्हणजे कर्माच्या उदयाने युक्त ते जीवाचे परिणाम. पुढं सांगितलं कर्म उपशमेन च, कर्माच्या उपशमाने युक्त ते परिणाम. कर्मक्षयेन, कर्माच्या क्षयाने युक्त ते परिणाम. पुढं द्वाभ्याम क्षयोपशमाभ्याम मिश्रत्वेन, दोघांनी युक्त म्हणजे क्षयोपशमाच्या द्वारे म्हणजे मिश्र परिणामाने युक्त असे ते जीवाचे परिणाम. म्हणजे 3 सांगितले. कर्माच्या उदयाने, उपशमाने, क्षयाने आणि आता सांगता येते क्षयोपशमा म्हणजेच मिश्र या परिणामाने युक्त. प्राकृत लक्षण बलात सप्तम्यंत्यम तृतीयांतम व्याख्यायते परिणामेन करणभूतेन
इति व्युत्पत्तिरूपेण औदैकः औपशमिकः क्षायिकः क्षायोपशमिकः पारिणामिकः एवं पंचभावाः ज्ञातव्याः. काय सांगताय? प्राकृत लक्षणाच्या बलाने सप्तमी अंत ज्याचा आहे त्याचं तृतीयांत रूपाने वाचा असं सांगितलं. प्राकृत भाषा में लक्षण के बल से सप्तमी बहुवचन को तृतीया विभक्ति के बहुवचन रूप से व्याख्यातीत किया जाता है. इसलिए यहाँ परिणामे का अर्थ परिणामेन परिणाम से करण रूप से किया है. म्हणजे जरी परिणामे हा सप्तमी शब्द आहे तरी सुद्धा त्याचा अर्थ करताना तृतीय रूपाने करून घ्या असं सांगताय. परिणामामध्ये युक्त नाही, परिणामाने युक्त. इस प्रकार व्युत्पत्ती करके अशी प्रत्येकाची व्युत्पत्ती करून समजून घ्या. उदयाने म्हणजे औदयिक, औपशमिक, क्षायिक, क्षायोपशमिक आणि पारिणामिक हे 5 भाव ज्ञातव्याः म्हणजे जाणण्यायोग्य आहेत. मिळालंय का? वाचताय का? कथम भूतः आणि ते कशा प्रकारचे आहेत 5 भाव? बहुश्रुतशास्त्रेषु तत्त्वार्थादिषु विस्तीर्णाः. बहुश्रुत अनेक म्हणजे जे बहुश्रुत शास्त्र आहेत तत्वार्थ सूत्र आदी त्याच्यामध्ये हे विस्ताराने सांगितलेले आहे. कुठं सांगितलं? तत्वार्थ सूत्रमध्ये दुसऱ्या अध्यायातलं पहिलं सूत्र त्याच आलंय ना आणि पूर्ण ते त्याच्याच विस्तार रूपाने अध्याय दाखवलाय. जीवाचे 5 असाधारण भाव असतात. औदैक, औपशमिक, क्षायोपशमिक कसं वाचायचं? कसं वाचायचं? औदैक, औपशमिक, क्षायोपशमिकाः त्रयः भावाः कर्मजनिताः. क्षायिकः तु केवल ज्ञानादिरूपः यद्यपि वस्तुरीत्या शुद्ध बुद्ध एक जीव स्वभावः तथापि कर्मक्षयेण उत्पन्नत्वात् उच्चारेण कर्मजनित एव शुद्ध पारिणामिक. विसर्गाचा लोप होत असतो कुठं लोप कर्मजनित शुद्ध पारिणामिक पुनः साक्षात कर्मनिरपेक्ष एव. कर्मनिरपेक्ष एव. काय सांगताय आता? म्हणजे काय एवढंच फक्त व्याख्या दिली जी आपण सगळं मागं बघून आलोय. औदैक, औपशमिक, क्षायोपशमिक हे 3 भाव कर्मजनित आहेत. परवा आपण काय सांगितलं होतं? 4 भाव म्हणजे करताना कसं डिफरन्शिएट केलं हे 5 भावांमध्ये. पारिणामिक भाव तर 4 भाव औपाधिक आहेत म्हटलं ना. औदैक, औपशमिक. तुमचा आवाज तोपर्यंत म्यूट ठेवा, मागचा आवाज आहे. क्षायिक, क्षायोपशमिक आणि पारिणामिक. तर दिसतंय ना बरोबरच? हो. तर परवा आपण बघताना काय बघितलं होतं? हे 4 भाव काय आहेत म्हटलं होतं? बहिस्तत्व आहे किंवा ह्यालाच म्हटलं पर्याय रूप आहे. आणि या एका भावाला सांगितलं होतं अंतस्तत्व रूप आहे किंवा द्रव्य रूप आहे. आता काय सांगतायत? औदैक, औपशमिक आणि क्षायोपशमिक हे 3 भाव. आता इथं क्षायोपशमिक घेते म्हणजे औदैक, औपशमिक आणि क्षायोपशमिक हे 3 भाव सांगितलं कर्मजनित आहे. आणि क्षायिक भाव काय आहे? केवल ज्ञानादी रूप जो क्षायिक भाव आहे
यद्यपि वस्तुवृत्तीने म्हणजे वास्तविक रूपाने शुद्ध बुद्ध एक जीवाचा स्वभाव आहे. क्षायिक भाव हा जीवाचा स्वभाव आहे, जसा आहे तसं वस्तूचं स्वरूप क्षायिक भावामध्ये प्रगटलेलं असतं. तरीसुद्धा उपचाराने त्याला काय म्हणलं, कर्मक्षयाच्या निमित्तात उत्पन्न झालंय म्हणून त्याला म्हणलं, ह्याला कर्मजनित म्हणलं. तसं ह्याला काय म्हणलं, कर्मक्षयाने उत्पन्न, कर्मक्षयज म्हणा. कर्मक्षयाने उत्पन्न ते क्षायिक भाव असं उपचाराने म्हणलं जाणार. जसं की केवल ज्ञान वास्तविक तर स्वभाव आहे, पण आत्ता तो झाकलेला आहे ना स्वभाव कर्माने. मग जेव्हा हे कर्म नष्ट झाले त्यावेळेस नवीन उत्पन्न झालेलं नाही आहे, पण तरी सुद्धा कर्माच्या क्षयानंतर उत्पन्न झाले म्हणून त्याला कर्मक्षयज म्हणलं गेलं. पण आहे तर तो जसाच्या तसा जीवाचा स्वभाव आहे. कर्मक्षयाने उत्पन्न होत असल्यामुळे उपचाराने कर्मजनितच म्हणला जातो. कर्मजनित म्हणजे कर्माच्या क्षयाने उत्पन्न, जनित. आणि पुढं म्हटलं शुद्ध पारिणामिक भाव पुन्हा कर्मनिरपेक्ष आहे. म्हणजे वेगवेगळी विशेषणं दिली सगळ्या पाची भावांना त्यांच्या. समजले काय शंका आहे? कर्माच्या अपेक्षेने कथन करताना हे तिन्ही पाची भावांना हे रूप सांगितलं, आणि जेव्हा द्रव्य आणि पर्याय रूपाने बघत असताना या चार भावांना बहिस्तत्व किंवा पर्याय रूप म्हणलं, आणि एक द्रव्य रूप आहे तो पारिणामिक भाव. हा, म्हणून जो कर्मनिरपेक्ष, हा भाव कर्मनिरपेक्ष आहे की नाही? क्षायिक भाव जीवाचा स्वभाव आहे म्हणून सांगितलं ना, क्षायिक भाव हा. मग तो कर्मनिरपेक्ष आहे की कर्मसापेक्ष आहे? कर्म सापेक्षच आहे ना, कारण कर्माच्या क्षयानंतर तो क्षायिक भाव प्रगट होतो, म्हणजे कर्माची तिथं अपेक्षा आहेच. म्हणून त्यांनी शब्द एक काय वापरलाय, वस्तुवृत्त्या, म्हणजे वस्तूच्या स्वभावाने तो निरपेक्षच आहे, वस्तूचा तसा स्वभावच आहे. पण तुम्हाला अभिव्यक्तीच्या अपेक्षेने सांगावं लागलं की कर्माच्या क्षयानंतर तो उत्पन्न झालाय म्हणून त्याला क्षायिक भाव म्हणा. त्यामुळं कर्माच्या सापेक्ष आहे असं कथन केलं जातं. कर्माच्या क्षयाची अपेक्षा जिथं आहे त्याला म्हणलं क्षायिक भाव. पण ते पण आपण परवा बघितलं सगळं काय म्हणलं, जेव्हा केवल ज्ञानाची उत्पत्ती झाली पहिल्या पर्यायामध्ये ते हे आहे तिथं, आणि पुढे मात्र ते तर हे महाराजांनी दाखवले ना चार्ट असा. हे जे केवल ज्ञानाचा पहिला समय आहे तर हा क्षायिक भाव प्रगटलाय ना, केवल ज्ञान हा क्षायिक भाव आहे. मग पहिल्या समयामध्ये कर्मक्षयाची अपेक्षा आहे, दुसऱ्या समयामध्ये त्याला क्षायिक भाव म्हणायचं का नाही म्हणायचं? उपचाराने म्हणायचं. कारण हा केवल ज्ञानच सगळीकडं केवल ज्ञान रूपाने राहणार आहे म्हणून तो क्षायिक भाव आहे म्हणलं जाईल. पण इथं कुठल्याही कर्माचा क्षय झालेला नाहीये केवल ज्ञानाच्या दुसऱ्या पर्यायामध्ये. पहिल्या पर्यायातच ज्ञानावरणाच्या सगळ्या कर्मांचा क्षय झाला, त्यामुळं पहिल्या समयात याला म्हणलं ज्ञानावरणाच्या क्षयाचं निमित्त असताना उत्पन्न झालेला हा क्षायिक भाव. पण दुसऱ्या तिसऱ्या समयांमध्ये वगैरे क्षयापासून ते निरपेक्ष आहे. आता तिथं राहिलंच नाही ज्ञानावरण कर्म, तर क्षय कशाचा होणार? त्यामुळं तिथं कर्मक्षयाची अपेक्षा नाही आहे. तरी सुद्धा केवल ज्ञान हे पाच भावामध्ये कुठं जाणार, तर पर्याय रूपाने अभिव्यक्ती होण्याच्या अपेक्षेने क्षायिक भाव आहे, आणि स्वभाव म्हणून बघत असाल तर पारिणामिक भाव आहे. पुढे एक वाक्य वाचा तेवढं. अत्र व्याख्यानेन मिश्र औपशमिक क्षायिकः मोक्ष कारण मोहोदय सहित औदैहिकः बंध कारण. सावकाश वाचा, मी सांगतो चुकू नका. औदैहिकः मोहोदय सहित जिथं ओ होतो तिथं समजून घ्या विसर्ग आहे, त्यामुळे त्या ओ ला कट करायचा आणि विसर्ग वाचायचा. औदैहिकः बंध कारण शुद्ध पारिणामिक तू बंध मोक्ष अकारणम. राहिला ना तिथं अकारणम इति. हो
इति भावार्थ अकारणम इति भावार्थ. मोक्षयोः त्या विसर्गाचा आणि पुढच्या अचा मिळून र झाला म्हणून वाचताना तिथं बंध मोक्षयोः अकारणम असं वाचायचं. तर काय सांगितलं अर्थ अत्र व्याख्यानेनं येथे व्याख्यानाच्या द्वारे हे जे काय वर्णन सांगितलं याच्याद्वारे मिश्र औपशमिक आणि क्षायिक हे 3 भाव मोक्षाचं कारण आहे आणि मोहाच्या उदयाने सहित औदैहिक भाव बंधाचं कारण आहे. आता परत ह्याला 3 वेगळ्या अपेक्षेने सांगणार. औपशमिक आता कसं लिहायचं ह्याला म्हणलं होतं बहिस्तत्व किंवा पर्यायरूप भाव. आता हे जे 3 आहेत औपशमिक क्षायक्षमिक आणि क्षायिक याला म्हणलं मोक्ष कारण. औदैहिक भाव आहे ते बंधकारक बंधाला कारण असलेले बंध कारण म्हणा आणि जो पारिणामिक भाव आहे तो सांगितलं काय बंध मोक्षाचं अकारण आहे. शुद्ध पारिणामिक भाव बंध मोक्षाचं अकारण आहे. दिसतंय का बोर्डवरचं दिसतंय पण समजतंय का ते सांग. समजतंय का सगळं एकात एक झालंय. ठीक आहे. ती एक गाथा घेतली आहे. हीच गाथा त्यांनी मोक्षशास्त्रामध्ये उद्धृत केली आहे. ती गाथा वाच. तथाच उत्तम मोक्षम कुर्वन्ति मिश्र उपशमिक क्षायिकाभिधाः बंधमौदैका भावा निष्क्रियः पारिणामिकः. एवं द्वितीयांतरस्थले पंचभाव कथन मुख्यत्वेन गाथासूत्रम एकम गतम. काय सांगितलं ह्याच संदर्भामध्ये काय विस्तार करणारी जी गाथा आहे ती दिली आहे इथं. मोक्षम कुर्वन्ति मोक्ष करतात कोण मिश्र औपशमिक क्षायिकाः मिश्र औपशमिक क्षायिकाः भीहि काय क्षायिकाभिधाः. क्षायिक म्हणजे मिश्र औपशमिक आणि क्षायिक या प्रकाराने 3 भाव मोक्षाला करतात. पुढं सांगितलं बंधम औदैहिकाः भावाः बंधाला करतात ते औदैहिक भाव आहे आणि निष्क्रियाः पारिणामिकाः पारिणामिक भाव कसा आहे निष्क्रिय आहे. इस प्रकार दुसरे अंतरस्थल में पंचभाव कथन मुख्यत्वेन 5 भावाच्या कथनाच्या मुख्यतेने एक गाथासूत्र पूर्ण झालं. क्षायिकाभिधाः कसा अर्थ केला त्यांनी ठीक आहे. म्हणजे हे 3 भाव आहेत हे मोक्षाला कारण आहेत. एक औदैहिक भाव बंधाला कारण आहे आणि एक पारिणामिक भाव बंध मोक्षाचं अकारण आहे. अशा प्रकारे त्यांनी इथं कथन केलंय. तर ह्याच्यावर शंका समाधान रूपाने मोक्षशास्त्रामध्ये चांगलं वर्णन घेतलंय. परवा तुम्हाला प्रश्न विचारला होता मी काय औदैहिक भाव बंधाचं कारण आहे की नाही. मग औदैहिक भावाचे एकूण किती भेद मग ते सगळे भेद बंधाला कारण आहेत की नाही असा प्रश्न होता ना. मोक्षशास्त्र असलं तर 184 पान आहे. 183 पानावर हीच गाथा घेतली जी आता आपण म्हणली. मोक्षम कुर्वन्ति हे 3 भाव मोक्ष करतात. एक भाव बंधाला कारण आहे औदैहिक आणि निष्क्रिय आहे तो पारिणामिक आहे. ही गाथा घेतली आहे त्याचा विस्तार करतात. त्याच्यावर शंका समाधान आहे ते वाचून 184 पाने. मिश्र औपशमिक और क्षायिक ये 3 भाव मोक्ष करता है. औदैहिक भाव बंद करता वाचो आहे का वाचा वाचो हो आहे.
अर्थ मिश्र, औपशमिक और क्षायिक ये 3 भाव मोक्ष करता है। औदैहिक भाव बंध करते हैं और पारिणामिक भाव बंध मोक्ष की क्रिया से रहित है। हां, हे अर्थ सांगितलं गातीचा फक्त त्याच्यावर चांगलं शंका समाधान घेतलंय। उपरोक्त कथन का क्या आशय है? इस श्लोक में यह नहीं कहा है कि कौन सा भाव उपादेय अर्थात आश्रय करने योग्य है, किंतु इसमें मोक्ष जो कि कर्म के अभाव रूप निमित्त की अपेक्षा रखता है, वह भाव जब प्रकट होता है तब जीव का कौन सा भाव होता है यह बताया है। अर्थात मोक्ष जो कि सापेक्ष पर्याय है, उसका प्रकट होते समय तथा पूर्व सापेक्ष पर्याय कौन सी थी इसका स्वरूप बताया है। एक मिनिट, काय कळलं ह्याच्यावरनं? या श्लोकामध्ये आता जो सांगितला, काय सांगितलंय? 3 भाव आहेत ते मोक्षाचं कारण आहे असं सांगितलं, त्याचा विस्तार करतायत की हा भाव मोक्षाचं कारण आहे असं म्हणण्याच्या मागं प्रयोजन काय आहे? या भावाला धरून बसा म्हणायचं नाही आहे। तर जेव्हा मोक्ष मार्ग प्रगट झाला त्यावेळेस कुठले भाव असतात याच्या अपेक्षेने त्याला सांगायला लागले, नाहीतर मग तो उपादेय म्हणून कोणी त्याला विषय करेल तर मोक्ष मार्गस्थ होणार नाही। म्हणून सांगताय आश्रय करण्यायोग्य हा भाव नाहीये। कुठले भाव आश्रय करण्यायोग्य नाहीत सांगायच्यातले? ह्या 5 भावातले कुठले भाव? औदैहिक भाग तर 100% आश्रय करण्यायोग्य नाही, बाकीचे आणि बाकीचे पारिणामिक भाव आश्रय करण्यायोग्य आहे, बाकीचे प्रगट करण्यायोग्य उपादेय म्हणजे 4 बाकीचे भाव पण आश्रय करण्यायोग्य नाहीत, पारिणामिक भाव फक्त आश्रय करण्यायोग्य आहे। म्हणजे आता इथं आश्रय करण्यायोग्य म्हणत असताना हे 4ही भाव बाजूला काढून ठेवले, त्यामुळे हे 3 भाव सुद्धा तुम्ही आश्रय करण्यायोग्य नाही, भलेही ते मोक्ष मार्ग आहेत, पण मार्गाला धरायचं नाहीये आपल्याला, मोक्षाला धरायचं। मोक्ष हा स्वभाव कशाने धरला जाणार आहे तर ते साधन रूप आहेत हे 3 भाव। म्हणून म्हटलं ना, तुम्हाला एखादं ऑब्जेक्ट पाहिजे आणि त्याला तुम्ही बॅटरीनी सर्च करताय, मग ते बॅटरीचा प्रकाश टाकल्यावर तो ऑब्जेक्ट दिसला आपल्याला, मग कोणाला धरताय तुम्ही? त्या पदार्थाला, त्या वस्तूला धरताय का, त्या प्रकाशाला धरताय का, बॅटरीला धरताय? मग हे 3ही बॅटरी रूप आहेत, फक्त तुम्हाला मार्ग प्रकाशित करून दाखवणार, त्याच्याद्वारे हा विषय दाखवणार पारिणामिक भाव। मग तुम्हाला याला धरायचंय याला धरायचं नाहीये हे सांगताय। म्हणून इथं या श्लोकामध्ये असं नाही सांगायचं की आश्रय करण्यायोग्य भाव कुठला आहे, किंतु इसमें मोक्ष जो कि कर्म के अभाव रूप निमित्त की अपेक्षा रखता है। म्हणजे मोक्ष हा स्वभाव जेव्हा कर्माच्या क्षयाचं निमित्त असताना प्रगट झाला, तर तो भाव जेव्हा प्रगट होतो तेव्हा जीवाचा कोणता भाव असतो हे सांगायला लागलेत फक्त। म्हणजे काय त्याच्याशी जाणून घेण्याचे प्रयोजनच नाही आपल्याला, हे जाणून घेऊन पण उपयोग नाही, फक्त जाणून घ्या हा म्हणजे धरायसाठी, बरं का, कोणाला धरायचं ह्याच्यासाठी पारिणामिक भाव जाणून घ्यायला पाहिजे। मग पुढे सांगितलं साधनाची चर्चा सुद्धा आवश्यक आहे, पण साधनाला धरून आपल्याला लक्ष्याची प्राप्ती होत नाही। मोक्ष जो कि सापेक्ष पर्याय है उसका प्रकट होते समय तथा पूर्व सापेक्ष पर्याय कौन सी थी? जेव्हा ही मोक्ष दशा प्रगट झाली, म्हणजे क्षयिक भाव, समजा क्षयिक भाव प्रगट झाला त्यावेळेस त्याला पूर्व समयामध्ये कुठले कुठले भाव होते सांगा? सिद्ध अवस्थेमध्ये किती भाव आहे त्याच्यातले? पारिणामिक जीवत्व, पारिणामिक जरा विचार करा की क्षयिक तर आहेच ना, आपण त्याला पण म्हणजे कारण तो तसाच राहतो सिद्ध अवस्था, म्हणजे पहिल्या समयामध्ये म्हणतो की क्षयिक भाव त्याला म्हटलं जातं, आणि नंतर मात्र ते म्हणून क्षयिक भाव पण असतो। क्षयिक भाव आहे की नाही? आहे क्षयिक सम्यक्त्व म्हणतो ना, त्यांच्याजवळ आहे अजून क्षयिक सम्यक्त्व आहे, क्षयिक चारित्र आहे, आता ते सगळं उच्चारानेच म्हणायचंय पण आहे। पारिणामिक भाव आणि क्षयिक भाव हे 2 भाव सिद्धांजवळ आहेत। कुठं ग्रंथांमध्ये फक्त पारिणामिक भाव सुद्धा सांगितले जातील, क्षयिक भाव नाही असं पण सांगेल, फक्त अपेक्षा कशी आहे त्यानुसार
लावून घ्यायचा अर्थ. पुढं यह श्लोक. वाचू का पुढं? हा. यह श्लोक बतलाता है कि क्षयिक भाव मोक्ष को करता है, अर्थात उस भाव का निमित्त पाकर आत्म प्रदेश से द्रव्य कर्म का स्वयं अभाव होता है. मोक्ष इस अपेक्षा से क्षयिक पर्याय है और क्षयिक भाव जड़ कर्म का अभाव सूचित करता है. क्षयिक भाव होने से एक मिनिट. हाँ. काय सांगितलं? क्षयिक भाव मोक्ष को करता है अर्थात उस भाव का निमित्त पाकर आत्मप्रदेशामध्ये असणारे द्रव्य कर्म स्वयं अभाव होतो त्याचा. जीव अभाव करतो असं नाही. जीव कर्मांचं काय करायला जातच नाही आणि केला तर तो कर्म जाणार नाहीये. म्हणून सांगितलं जीव करतोय काय, फक्त पारिणामिक भावाचा आश्रय करतोय आणि त्यावेळेस तिथं एक क्षयिक भाव प्रगट झाले. पुढे सांगितलं काय, द्रव्य कर्म का म्हणलं, बाकीचे का म्हणले नाही. भाव कर्म, नो कर्म. नो कर्म तर नाहीच आहे ना तिथं मोक्षामध्ये. अहो क्षयिक भाव मोक्षातच आहे असं नाही आहे. क्षयिक भाव चतुर्थ गुणस्थानापासून आहे. त्यामुळे इथं ती चर्चा नाही. क्षयिक भाव हा मोक्षाला करतो म्हणजे स्वभावाला प्रगट करतो एवंभूत ज्ञाने. त्या समयाला जसा आहे तसा स्वभाव दाखवतो. निरावरण झाला ना तो. आता क्षयिक सम्यक्त्व जेव्हा झालं चतुर्थ गुणस्थानामध्ये, त्या समयाला जशी अनुभूती काय म्हणायचं, ज्या क्वालिटीची अनुभूती घेत आहेत सिद्ध भगवान, त्याच क्वालिटीची अनुभूती क्षयिक सम्यक दृष्टी असेल तर तो चतुर्थ गुणस्थानामध्ये घेतोय. त्यामुळं क्वालिटीमध्ये काय फरक नाहीये, तेवढीच प्युरिटी आहे दोघांमध्ये सुद्धा. मग सांगतायत की क्वांटिटीमध्ये फरक आहे. हा, मग त्या भावाचं निमित्त असताना आत्मप्रदेशापासून द्रव्य कर्म निघून गेले. अजून भाव कर्म तिथं आहेत, नो कर्म आहेत, पण तेवढ्या अपेक्षेने जे काय द्रव्य कर्म आता कुठले म्हणायचे, क्षयिक सम्यक्त्व प्राप्त झाल्यावर दर्शन मोहनीय रूप आणि अनंतानुबंधी चतुष्क याच्या रूप असणारे जे द्रव्य कर्म आहेत त्यांचा समूळ नाश झाला. त्यामुळे ते पुन्हा येणार नाहीत आता. मग त्या कर्मांचा अभाव झाला जेव्हा क्षयिक भाव प्रगट झाला चतुर्थ गुणस्थाना. कुठं वर असेल तसं त्यानुसार समजून घ्यायचं कुठल्या कर्मांचा तिथं अभाव झाला. म्हणून या अपेक्षेने मोक्षाला क्षयिक पर्याय म्हणलेला आहे. क्षयिक भाव जड कर्म का अभाव सूचित करता है, भाव कर्माचं नाही सांगायचं असं म्हणायचं ना. पुढं सांगते तसं विस्तार माझं. क्षयिक भाव होने से पूर्व मोह के औक्षमिक तथा कसं वाचायचं, क्षयक्षमिक कसं वाचायचं. क्षयिक भाव होने से पूर्व मोह के औक्षमिक तथा क्षयक्षमिक भाव होना ही चाहिए और तत्पश्चात क्षयिक भाव प्रकट होते हैं. हा, हे सांगितलं होतं ना. तीन सम्यक्त्व होताना पहिल्यांदा सगळ्यात औक्षमिक भाव व्हायलाच पाहिजे, त्याच्यानंतर क्षयक्षमिकच होणार आणि त्याच्यानंतर क्षयिक भाव होणार. म्हणून त्यांनी म्हटलंय क्षयिक भाव होण्यापूर्वी मोहाचं औक्षमिक आणि क्षयक्षमिक भाव व्हायलाच पाहिजे, तेव्हाच क्षयिक भाव प्रगट होतो. और क्षयिक भाव के प्रकट होने पर ही कर्मों का स्वयं अभाव होता है. बरोबर. तथा उसका निमित्त नैमित्तिक संबंध बताने के लिए यह कहा है कि यह तीनों भाव मोक्ष करते हैं. काय कळलं, निमित्त नैमित्तिक संबंध आहे द्रव्य कर्माकडून बोलत असल्यामुळं. जेव्हा याला औक्षमिक भाव म्हणतो त्यावेळेस काय केली आहे परिभाषा आपण, द्रव्य कर्माच्या उपशमाचं निमित्त असताना जीवाला होणारे ते भाव त्याला औक्षमिक भाव म्हणले. एक 10 मिनिटांनी सांगतो, 10 मिनिटांनी सांगतो. तर काय चाललं होतं, काय सांगतो तुम्ही. हा, औक्षमिक भाव म्हणजे आपण केली परिभाषा ती द्रव्य कर्माच्या सापेक्ष केली आहे ना. द्रव्य कर्माचं निमित्त द्रव्य कर्माच्या उपशमाचं निमित्त असताना जीवाला झालेले भाव ते औक्षमिक भाव म्हणले. त्यामुळे तिथं कुठला संबंध घेतला,
निमित्त नैमित्तिक संबंध निमित्त घेतला, नैमित्तिक. कारण दोन द्रव्यात घटवतोय म्हणून. जेव्हा जीवाच्या परिणामातच घटवतो त्यावेळेस तिथे कसला संबंध? कर्ता कर्म संबंध. भाव्य भाव. एका द्रव्यात घटवतो त्यावेळेस कर्ता कर्म संबंध घटवायचा. जीवाच्या औपशमिक भावानेच मोक्ष मार्ग प्रगट झाला, पण कर्माचा उपशम झाला असताना जीवाला औपशमिक भाव प्रगटलं म्हणलं तर तो निमित्त नैमित्तिक संबंध सांगितला. इस श्लोक में यह प्रतिपादन नहीं किया गया है कि किस भाव के आश्रय से धर्म प्रकट होता है. ध्यान रहे कि पहले चारों भाव स्व अपेक्षा से पारिणामिक भाव है. हे सगळ्यात छान देखो सांगितलं. जे हे जे वाक्य शेवटचं घेतलं ना, ह्याच्यावर आम्ही फार चिंतन केलं होतं जेव्हा पहिल्यांदा वाचलं. असं का वाक्य सांगितलं सांगा बघू जरा तुमच्या बुद्धीने सगळेजण. पहिले चार भाव कुठले? औदयिक, औपशमिक, शैक्षणिक आणि क्षायिक हे त्यांच्या त्यांच्या अपेक्षेने पारिणामिक आहेत असं का म्हणलं? ऐसा क्यों? कारण त्यांचं परिणाम त्यांच्यात चाललंय, आपल्यात काही ते करत नाहीत म्हणून निष्क्रिय. पारिणामिक भावाला निष्क्रिय आपण म्हणतो ना. नाही, त्या अपेक्षेने नाही. उदयाचं वगैरे कार्य चालूच आहे ना तिथं, उदयाचं, उपशमाचं. आज विचार करून उद्या सांगा चालतंय, कारण आम्ही त्याच्यासाठी लई दिवस डोकं घासलंय. असं का म्हणलंय तुम्हाला पाहिजे तर आधार सांगितलंय त्यांनी. त्यात बघा काय मिळतं का? जय धवला, धवलाचं 5वं पुस्तक. स्व अपेक्षा से पारिणामिक हे म्हणजे काय? हे पहिले चार भाव स्व अपेक्षेने पारिणामिक आहेत आणि पारिणामिक हा भाव स्वपर सगळ्या अपेक्षेने पारिणामिक आहे. स्व अपेक्षेने म्हणजे त्या भावाच्या अपेक्षेने असंच घ्यायचंय ना. मग काय अर्थ काय त्याचा? तुम्ही पण होता बहुतेक हे वाचताना आपण मोक्षशास्त्राचं. हो. आता आठवा. चला पुढं प्रश्न. ऊपर के श्लोक में कहा गया है कि औदयिक भाव बंध का कारण है. हाँ, ये प्रश्न आला आपला आता. यदि यह स्वीकार किया जाए तो गति, जाति आदि नाम कर्म संबंधी औदयिक भाव भी बंध के कारण क्यों नहीं होंगे? औदयिक भावाचे किती भेद? एकूण 21 भेद आहेत. मग ते 21 भेद तुम्ही एवढंच जर म्हणलं की औदयिक भाव बंधाचं कारण आहे, तर 21 सगळे भेद बंधाचं कारण आहेत की नाही असं शंका करायची शंका आहे. जसं की गती, जाती आदी. आता त्याच्यात जर असं मला सांगायचं होतं, आज किती होतं माहिती नाही, बघू जेवढं होतं तेवढं. औदयिक भावाचे भेद सामान्य सांगा कुठले कुठले? खालचं दिसतंय का बोर्डवरचं? चार गती, 6 लेशा, 4 कषाय. पुढं 3 वेद. किती झाले? 17. आणि एक मिथ्यात्व, क्षमिक चारित्र्य, क्षमिक ज्ञान. औदयिक भावाचे भेद बघतोय, क्षमिक नाही. एक मिथ्यात्व, एक असंयम, एक अज्ञान आणि एक असिद्धत्व. हे औदयिक भावाचे एकूण 21 भेद आहेत. त्याच्यामध्ये शंकाकाराचा प्रश्न आहे की हे सगळे भाव बंधाला कारण आहेत की नाही. शंका परत वाचते. औदयिक भाव बंध का कारण आहे असं सांगितलं श्लोकमध्ये. यदि यह स्वीकार किया जाए तो गति, जाति आदि नाम कर्म संबंधी औदयिक भाव भी बंध के कारण क्यों नहीं होंगे? या सगळ्यालाच बंधाचं कारण माना तुम्ही, पण तुम्ही सूत्र काय दिलंय? बंधाचं कारण कोण आहे? मिथ्यात्व, अविरती, प्रमाद, कषाय, योग. असंच आहे ना सूत्र? काय 8व्या अध्यायामध्ये
मिथ्यातावृत्तिक कषाय प्रमाद योग बंध हेतू हां 5 घेतलेत ना. तर बंधाचे हे 5 कारण आहेत. आता हे 5 कारण कशा कशात घालायचं सांगा. मिथ्यात्व आहे, अविरती आहे, प्रमाद नाही आहे, कषाय आहेत आणि योग. मग एवढेच फक्त बंधाचे कारण आहेत म्हणून सांगितलेत. मग बाकीचे हे सगळे बंधाचे कारण आहेत की नाही. तर सांगतायत उत्तर. श्लोक में कहे गए औदयिक भाव में सर्व औदयिक भाव बंध के कारण है ऐसा नहीं समझना चाहिए, किंतु यह समझना चाहिए कि मात्र मिथ्यात्व, असंयम, कषाय और योग यह 4 भाव बंध के कारण है. आता हे लेश्या घ्यायचे याच्यात, कारण योगाचा संबंध लेश्याशी असतो. त्यामुळं या सगळ्यामध्ये औदयिक भावामध्ये हे 4 भावच फक्त बंधाचे कारण आहेत हे सिद्ध होतं. बाकीचे सगळे बंधाचे कारण नाहीत. कारण 4 गती हे कुठल्या कर्माचं कार्य आहे. नामकर्म आहे ना, गती नामकर्म. त्यामुळं गती नामकर्माचं निमित्तामध्ये नामकर्माच्या उदयामध्ये बंध नाही आहे. सगळ्यात मोठा बंध सांगायचा आहे मिथ्यात्वाच्या निमित्तात आहे ना. त्यामुळं